नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲनाटॉमी पेपर 1 चे एक्सपेक्टेड LAQचे क्वेश्चन बघणार आहे. ॲनाटॉमी 1 पेपर 1 चे एक्सपेक्टेड LAQ क्वेश्चन बघणार आहे आणि इन डिटेल पाहणार आहे. आपल्या पेपरमध्ये कशा प्रकारे हे क्वेश्चन येतील अशा प्रकारे इन डिटेल आपण याचा आज क्वेश्चन बघणार आहे. आता सुरुवातीला बघा, जो आपला पहिला LAQ असणार आहे तो गर्भशरीर असणार आहे आणि एम्ब्रोलॉजी ह्या दोन टॉपिकवरती आपला पहिला LAQ पेपरमध्ये फिक्स असणार आहे. यामध्ये सुरुवातीला बघा गर्भशरीर. तर गर्भशरीर या चॅप्टरमधून आयुर्वेद पोर्शनमधून आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं LAQला, तर गर्भधान म्हणजे काय, गर्भ उत्पत्ती, जे की फर्टिलायझेशन प्रोसेस सांगितली आयुर्वेदनुसार जी आपली गर्भ उत्पत्ती सांगितली ती आपल्याला LAQला डायरेक्ट विचारली जाऊ शकते. समजले? त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे करायची. आणि असा जर क्वेश्चन पडला तर मॉडर्ननुसार आपल्याला त्यामध्ये फर्टिलायझेशन सुद्धा लिहून यायचं आहे. समजलं? त्यानंतर दुसरा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो, मासिक गर्भवृद्धी. हा खूप IMP क्वेश्चन आहे बरं. याला किती स्टार करता येईल तेवढे स्टार करून ठेवा, कारण आपल्या पेपरमध्ये आपल्याला डायरेक्ट मासिक गर्भवृद्धी असं म्हणून डायरेक्ट LAQ येऊ शकतो. कोणानुसार? आचार्य चरकनुसार किंवा आचार्य सुश्रुतनुसार. दोन्ही आपल्याला आचार्यांचे श्लोक दिले, त्यामुळे दोन्ही आचार्यांची श्लोक पाठांतर करून ठेवा. आणखी खूप टाईम आहे आपल्याकडे. हे दोघांकडून तुम्हाला कळता लिहिता आलं पाहिजे की आचार्य चरक यांनी कसं सांगितलंय, महिन्यानुसार कशी गर्भामध्ये वृद्धी होते आणि आचार्य सुश्रुतनुसार कशी महिन्यांमध्ये गर्भवृद्धी होते. असे तुम्हाला दोन्ही आचार्यानुसार हे लिहिता आलं पाहिजे. समजलं? तर फक्त तुम्हाला कोणत्या एका आचार्यानुसार पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर तिसरा LAQ तुम्हाला असा येऊ शकतो की गर्भ उत्पादक भाव किंवा गर्भकर भाव लिहा म्हणून असं तुम्हाला येऊ शकतो. यामध्ये तुम्हाला दोन्ही महत्त्वाचे, त्यामुळे तुम्हाला चांगले प्रिपेअर करून ठेवायचे आहे. हे तुम्हाला LAQला विचारलं जाऊ शकतं. समजलं? त्यानंतर तुम्हाला असं चौथा एक LAQ असं पाहायला मिळू शकतो, गर्भाची व्याख्या सांगून शुक्र व अर्थ स्पष्ट करा. असं डायरेक्ट तुम्हाला एक LAQ पाहायला मिळू शकतो. किंवा गर्भाची व्याख्या सांगून नाभी निर्माण स्पष्ट करा, किंवा खूप महत्त्वाचं म्हणजे कोणते, गर्भाची व्याख्या सांगून अवयव उत्पत्ती म्हणजे काय, अंग प्रत्यंग म्हणतो ना आपण, अंग प्रत्यंग ते उत्पत्ती स्पष्ट करा, अंग प्रत्यंग उत्पत्ती स्पष्ट करा. तर असं डायरेक्ट हे तुम्हाला महत्त्वाचं आहे आणि हे तुम्हाला क्वेश्चन आला पाहिजे. याला किती स्टार करता येईल मी इथं हायलाईट सुद्धा केलं आहे. गर्भाची व्याख्या सांगून अंग म्हणजे काय, अंग प्रत्यंग उत्पत्ती लिहा किंवा अवयव उत्पत्ती लिहा. असा डायरेक्ट तुम्हाला पेपरमध्ये या आपल्या गर्भशरीरमधून विचारला जाऊ शकतो. एवढे टॉपिक करा, तुम्हाला LAQ तुम्हाला या गर्भशरीरमधला तुम्हाला फिक्स होऊन जाईल. समजलं? त्यानंतर एकदम एम्ब्रोलॉजी. तर एम्ब्रोलॉजीमधले आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं, तर खूप महत्त्वाचं आहे फिटल सर्क्युलेशन. यावेळेस आत्ता जवळपास 3 ते 4 वर्ष झाले, जवळपास 3 वर्ष धरून चला की 3 वर्षापर्यंत आणखी सुद्धा फिटल सर्क्युलेशनवर LAQ पाहायला मिळालं नाही. आणि ह्यावेळेस फिटल सर्क्युलेशनवरती खूप चान्सेस आहे, जवळजवळ 90% चान्सेस आहे की यावर्षी फिटल सर्क्युलेशनवरती LAQ पाहायला मिळू शकतो. त्यामुळे तुम्हाला चांगला करून ठेवा. त्यासोबत फर्टिलायझेशन ही प्रोसेस करून ठेवा. आणि स्पर्म आणि मॉडर्ननुसार आपण कसं बघतो तर हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. त्यासोबत जे मंथ वाईज डेव्हलपमेंट आणखी काय विचारलं गेलं नाही आहे, पण प्रिपेअर करून ठेवा. जर आपल्याला मॉडर्ननुसार विचारलं मंथ वाईज डेव्हलपमेंट लिहा तर आपल्याला तिथं लिहिता आलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला हे फिटल सर्क्युलेशन वगैरे हे टॉपिक चांगले करून ठेवायचे. समजले ना? हे तुम्हाला एवढे टॉपिक करायचे. झाला तुमचा एक LAQ कव्हर झाला. नंतर तुम्हाला दुसरा असणार LAQ, त्यामध्ये तुम्हाला अस्थिशास्त्र किंवा ऑस्ट्रोलॉजी ह्या टॉपिकवरती असणार आहे. यामध्ये तुम्हाला डायरेक्ट असा LAQ पाहायला मिळू शकतो, अस्थिची व्याख्या सांगा व अस्थिचे प्रकार स्पष्ट करा. असा डायरेक्ट तुम्हाला LAQ किंवा पेपरमध्ये ACQ सुद्धा पाहायला मिळू शकतो. LAQ नाही तर ACQ सुद्धा पाहायला मिळू शकतो. त्यामुळे तुम्हाला हा चांगला प्रिपेअर करायचा आहे. त्यासोबत अस्थिची व्याख्या सांगून अस्थिचा एखादा प्रकार देतील, तो प्रकार स्पष्ट करा, असं सुद्धा तुम्हाला ACQ मध्ये विचारलं जातं, खूप वेळेस विचारलं जातं. आता बघा LAQ मध्ये ह्यावेळेस थोडा चेंज आपल्याला पाहायला मिळू शकतो पेपरमध्ये. कसं बरं, काय म्हणता येईल सर? तर बघा तुम्हाला ह्यावेळेस काय पाहायला मिळू शकतं, तर तुम्हाला ऑसिफिकेशन म्हणजे अगोदर सांगा, नंतर क्लासिफिकेशन सांगा म्हणजे डिफाईन, ऑसिफिकेशन, क्लासिफिकेशन, आणि नंतर मग एक बोन विचारतील. त्या बोनचं तुम्हाला मसल अटॅचमेंट, क्लिनिकल अप्लाय, डायग्राम वगैरे जे काही पॉईंट असतात ना, त्यानंतर साईड डिटर्मिनेशन, हे तर कॉमन पॉईंट विचारतात ग्रीनमधले. पण ह्यावेळेस फक्त ऑसिफिकेशन एक ॲड होऊ शकतं किंवा बोनचे क्लासिफिकेशन वगैरे सांगा म्हणून एखादा बोन स्पष्ट करा, असं सुद्धा आपल्याला या पेपरमध्ये ॲड होताना बघायला मिळू शकतं. त्यामुळे ऑसिफिकेशन, क्लासिफिकेशन तुम्हाला चांगल्या प्रकारे करून ठेवायचं. समजलं ना? त्यानंतर हे समजलं तुमचं. त्यामध्ये पण आता बघा हे आपलं कॉमनवर ग्रीनवाला सांगितलं, ते कॉमन सगळ्याला माहिती आहे. जे की PYQचे पेपर उचलून पाहिले तर साईड डिटर्मिनेशन, मसल अटॅचमेंट, क्लिनिकल, डायग्राम वगैरे, तर हे आपले कॉमन पॉईंट विचारले जातात, हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. समजलं? आता यामध्ये बोनचं जर पेपरमध्ये आला तर कशा प्रकारे बोन प्रिपेअर करून ठेवायचं आहे, म्हणजे वेटेज कोणत्याच आजवर अभ्यास करायचा ते बघा. सुरुवातीला स्कॅपुला आणखी खूप दिवस झाले पडलेला नाही पेपरमध्ये, स्कॅपुला विचारला जाऊ शकतो. स्टर्नमची एक तयारी ठेवा, ही बोन विचारला जाऊ शकतो. नंतर फीमर आणि ह्युमेरस अशी तुम्हाला LAQच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय करायचं, प्रिपरेशन करून ठेवायची. त्यासोबत आपल्या इथं एक बोन राहिलेला आहे, इथं लिहून घ्या साईडला तुम्हाला
क्लॅविकल, जो क्लॅविकल आहे तो एकदा विचारला गेला होता. मस्त चान्सेस नाही बरं का, पण प्रिपेअर करून ठेवा. सोपा बोने आपल्याला पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये जर थोडा हटके जर आपल्या पेपर पडला, तर जसं की आपण पाहिलं ना RGHSचे वगैरे RGHSचे पेपर वगैरे पाहिले, त्यांना ह्यावेळेस फिबुला विचारला. तर थोडा हटके जर पेपर पडला तर आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं, तर आपल्याला फिबुला विचारला जाऊ शकतो, टिबिया विचारला जाऊ शकतो, त्यानंतर अल्ना विचारला जाऊ शकतो किंवा रेडियस विचारला जाऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला हे सिक्वेन्स ध्यानात ठेवा. फिबुला, टिबिया, अल्ना आणि रेडियस ही सिक्वेन्स तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे. आणि हे सुद्धा बोन तुम्हाला मस्ट एकदा वाचून घ्यायचे, कारण की आपल्याला अल्ना हा आपल्याला PYQ मध्ये सप्लीच्या बॅचला पडला होता. त्यामुळे तुम्हाला फिबुला हे चांगला फोकस करा, टिबिया, फिबुला. आणि नाही तर हे वरचे मोस्ट ऑफ द चान्सेस यावर्षी स्कॅपुला किंवा स्टर्नम येण्याचे खूप चान्सेस आहे, समजलं. त्यामुळे तुम्हाला सगळे बोन एकदा कॉमनली फक्त एकदा रीड करून ठेवा, पण ही सिक्वेन्स ध्यानात ठेवा, समजलं बोनची. नंतर बघा थर्ड जो LQ असणार आहे आपल्याला ह्यामध्ये काय विचारलं जाऊ शकतं, तर संधी, स्नायू, ऑर्थोलॉजी यावरती असणार आपल्याला. म्हणजे एक जॉईंट आपल्या पेपरमध्ये फिक्स असणार आहे. जर जॉईंट नाही विचारला तर स्नायूवरती क्वेश्चन फिक्स असू शकतो. स्नायू डायरेक्ट स्नायूची संख्या वगैरे सांगा. तर असा एकदा एक LQ पडून गेला आहे मागच्या PYQ मध्ये, आपल्याला यावरती पुन्हा स्नायूवरती क्वेश्चन पाहायला मिळू शकतो. त्यामुळे स्नायू चांगल्या प्रकारे प्रिपेअर करून ठेवा. आता बघा संधीमध्ये काय म्हटलं आहे बघा, तर संधीमध्ये तुम्हाला काय करायचं, डिफाईन संधी वगैरे, संधीचे 28 संधी जे आयुर्वेदनुसार आहे असं तुम्हाला LQ डायरेक्ट पाहायला मिळू शकतो, समजलं. त्यामुळे चांगला करून ठेवा तुम्हाला संधी. त्यासोबत तुम्हाला झालं त्यावेळेस तुम्हाला थोडा हटकेमध्ये पेपरमध्ये काय पाहायला मिळू शकतं, तर डिफाईन एखादा जॉईंट म्हणजे काय डिफाईन सांगा. नंतर क्लासिफिकेशन त्या जॉईंटचं, म्हणजे सायनोवेल जॉईंट आहे कोणतं त्याचं क्लासिफिकेशन वगैरे करा, किंवा त्यानंतर मग एक जॉईंट सांगा. नंतर मुवमेंट्स, लिगामेंट, डायग्राम हे जे आपलं कॉमन विचारलं जातं दरवर्षी, तर ते विचारणारच. पण यामध्ये काय विचारलं, एक्स्ट्राच काय विचारलं शकतं, की डिफाईन जॉईंट म्हणजे काय सांगा, जॉईंटचे क्लासिफिकेशन म्हणजे काय, जसं की सायनोवेल जॉईंट, सायनोवेल जॉईंटच्या अंडर कोणकोणते जॉईंट्स येतात तर ते क्लासिफिकेशन करून असं आपल्याला हटके क्वेश्चन पाहायला मिळू शकतो. त्यामुळे ह्यासाठी तयार राहायचं आहे आपण आणि चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करायचे, समजलं. त्यानंतर थोडा जर हटके पेपर पडला, जसं की मागच्या 2022-23च्या बॅचला काय पडला होता, नर्वस सिस्टीममधून ब्रॅकियल प्लेक्सिस पडला होता. आता ब्रॅकियल प्लेक्सिस जर पाहायला गेला तो LQ कधी विचारत नाही, पण पडला तसा जर पेपर आपल्याला थोडा जर ऑड पडला, त्यामध्ये आपल्या ॲक्झिला, क्युबायटल फोसा, फिमोलर ट्रायंगल हे सुद्धा LQला विचारले जाऊ शकतं. त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे याला सुद्धा प्रिपेअर करून ठेवा, समजलं. नंतर झालं आता जॉईंटमध्ये आपल्याला कसं जॉईंटची प्रिपेअर करायचं आहे बघा, तर अँकल जॉईंट चांगला करून ठेवा. यावर्षी येऊ शकतो तुम्हाला अँकल जॉईंट 70% ते 80% चान्स आहे यावर्षी तुम्हाला अँकल जॉईंट विचारला जाऊ शकेल. नंतर रिस्ट जॉईंट चांगला करून ठेवा. मग हिप, एल्बो, त्या नी आणि शोल्डर, आता हे तुम्हाला कॉमन माहिती आहे ना, नी, शोल्डर आणि एल्बो हे कॉमन आहे, हे विचारलं जाऊ शकतं. पण मोस्ट ऑफ दी वर का सोपा पेपर पडला त्यापैकी पडेल, पण थोडा जर हटके म्हणले की दरवर्षी हेच न टाकता ते म्हणले आता काहीतरी वेगळं टाकून, मग अँकल आणि व्रिस्टवरती तुम्हाला त्यांचा जास्त फोकस असेल. हिप जॉईंटवरती पण टाकू शकता, पण या दोघांना जास्त प्रायोरिटी अगोदर देऊ शकता, ते समजलं. त्यामुळे तुम्हाला चांगला करून ठेवायचं आहे. नंतर जो चौथा LQ असणार आपला नर्वस सिस्टीम, एंडोक्राइनॉलॉजी आणि लिम्फॅटिक सिस्टम, यावरती आपला चौथा LQ असणार आहे. त्यामध्ये आपल्याला काय करायचं बघा, नर्वस सिस्टीममध्ये मेडुला ऑब्लेंगाटा हा टॉपिक करून ठेवा, सेरेबिलम हा टॉपिक करून ठेवा, स्पायनल कॉर्ड हे जे 3 टॉपिक आहे हे VVIMP टॉपिक आहे LQ दृष्टिकोनातून, आणि यामधून खूप जास्त LQ विचारला जाऊ शकतो, समजलं. त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे याचा अभ्यास करायचा आहे, समजलं. त्यानंतर बघा ब्रॅकियल फ्लेक्सिस एकदा पडून गेला LQ मध्ये, त्यामुळे एकदा प्रिपरेशन करून ठेवा जर PYQ रिपीट झाला तर. त्यानंतर खालचे जे टॉपिक आहे, आता हे ACQचे टॉपिक सगळे, आता काय होऊ शकतं, आता 3 टॉपिक दिलेत ना LQला, तर काय होऊ शकतं, एक नर्वस सिस्टीमचा आणि एक एंडोक्राइनॉलॉजीचा, तर 5 मार्काचं मिळून असे 2 क्वेश्चन तुम्हाला LQ मध्ये पाहायला मिळू शकतं. जसं की बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये असे क्वेश्चन विचारतात, त्यामुळे आपण पण यासाठी तयार राहू. कारण की MHS जर असा नवीन पॅटर्न आला, थोडाफार चेंज केला त्यांनी, की 5 मार्काकरिता नर्वस सिस्टीम, 5 मार्काकरिता एंडोक्राइन सिस्टीम असं जर विचारलं, तर आपल्याला तिथं 5-5 मार्क दोन्ही सुद्धा भेटले पाहिजे. आता ह्याच्यामध्ये नर्वस सिस्टीममध्ये 5 मार्काकरिता काय आहे MP, तर ड्युरा मॅटर करून ठेवा, कार्पस कॅलिसम हे खूप महत्त्वाचं, ध्यानात करून ठेवा, पाठ करून ठेवा, CSF सेरेब्रो स्पायनल फ्लुइड करून ठेवा, पॉन्स वगैरे करून ठेवा, आणि रेडियल आलनार नाव हे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करून ठेवायचे. त्यामध्ये आपल्याला 2 ACQ विचारला जाऊ शकतो, एक LQ मध्ये, जो चौथा LQ मध्ये कसे एंडोक्राइनॉलॉजी, लिम्फॅटिक सिस्टीम, नर्वस सिस्टीम मधले कोणतेही 2 सिस्टीम उचलतील, आणि आपल्याला एक LQ पाहायला मिळू शकतो 2 ACQचा, समजलं. त्यामध्ये बघा एंडोक्राइनॉलॉजीमध्ये तुम्हाला 5 ग्लँड करायचे, त्यामध्ये सुरुवातीला थायरॉइड चांगली करून ठेवा, सुप्रारेनल पिट्युटरी ते तुम्हाला मस्ट LQला हे 3 ग्लँड विचारला जाऊ शकतो, आणि जे पॅराथायरॉइड आहे आणि पिनेल हे तुम्हाला ACQला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे चांगल्या प्रकारे ह्यांना करून ठेवा. LQला विचारलं तर 3ला खूप फोकस करताना ते, की जर LQ पडला तर 3 वरती मोस्ट चान्सेस राहील 70 ते 80% धरून झाला, की मोस्ट ऑफ दी ह्या 3 पैकी तुम्हाला जर LQ पडला स्पेशल एंडोक्राइनॉलॉजीचा तर 3 वरतीच असेल, समजलं. हे 2 तुम्हाला ACQला विचारलं जाऊ शकतं. नंतर बघा लिम्फॅटिक सिस्टीममध्ये पडलं तर स्प्लीन खूप VVIMP, डायरेक्ट LQ जर टाकला लिम्फॅटिकवरती तर स्प्लीनवरती तुम्हाला काय पाहायला मिळू शकतो, LQ पाहायला मिळू शकतो. आणि जर नाही पाहिला तर ACQ असे 2 ACQ पाहायला मिळेल.
मेले. तर थॉरॅसिक डक्ट हा ACQ साठी महत्त्वाचा आहे. लिम्फ नोड खूप महत्त्वाचा आहे आणि राईट लिम्फॅटिक डक्ट हे तुम्हाला 2 महत्त्वाचे. यामध्ये जर पाहायला गेलं तर थॉरॅसिक डक्ट खूप IMP याला चांगलं प्रिपरेशन करून ठेवा. ACQ नाही तर LAQ मध्ये जर असं पाहायला मिळालं तर ACQ मध्ये खूप वेटेज देणार हे टॉपिक आहे आणि ACQ मध्ये विचारलं जाऊ शकतो. जर लिम्फॅटिक सिस्टम LAQ नाही पडली तर थॉरॅसिक डक्ट तुम्हाला ACQ मध्ये फिक्स पाहायला मिळू शकेल पेपरमध्ये. अशा प्रकारे टोटली सगळे एक्सपेक्टेड LAQचे टॉपिक होते पेपर 1चे. तुम्हाला याची PDF तुम्हाला आपले BMS मराठीचं जे ॲप आहे त्याचे तुम्हाला फ्री मटेरियल सेक्शनमध्ये याची PDF ॲज इट इज अवेलेबल होईल. तिथं जाऊन तुम्ही PDF काय करा डाउनलोड करा आणि ॲज इट इज तुम्ही याची प्रिंट वगैरे काढून घेऊ शकता. अशा प्रकारे पूर्ण एक्सपेक्टेड पेपर 1चे LAQच्या एक्सपेक्टेड LAQ होते यामधले करून ठेवा. हेच LAQ तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळू शकतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हे अशा प्रकारे होते बरं का. आपण आपल्या देण्याचा प्रयत्न केला छान प्रकारे. तुम्हाला नवीन जे मी सांगतोय नवीन ह्यावेळेस थोडे MHSमध्ये काहीतरी नवीन काहीतरी पाहायला मिळू शकतं आपल्याला. क्लासिफिकेशन जॉईंट्स वगैरे साइन वेल जॉईंट्स वगैरे थोडे पॉईंट्स काहीतरी नवीन पाहायला मिळू शकते. ते सुद्धा मी इथं ॲड केले. अप्लाइडवरती खूप फोकस करा कारण की अप्लाइड MHSमध्ये थोडे पेपर अप्लाइड बेस येत आहे. त्यामुळे प्रत्येक बोन प्रत्येक काही असेल काही पण गोष्ट असेल जॉईंट्स असू द्या त्यानंतर एंडोक्राईन म्हणा काही पण म्हणा कोणती गोष्ट म्हणली तर त्याचा क्लिनिकल बेस जे काही असेल तर क्लिनिकल बेसवर जास्त फोकस करा. जास्त मोस्ट ऑफ द क्लिनिकल इथं मी लिहितो पण कोणतीही गोष्ट असेल तर तुम्हाला क्लिनिकल वेने जास्त अभ्यास करा कारण क्लिनिकलमध्ये तुम्हाला खूप यावेळेस फोकस केलं जाऊ शकतं. समजलं. तुम्हाला क्लिनिकलवरती खूप फोकस केला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा क्लिनिकलचा चांगला अभ्यास करा आणि हे तुम्हाला पेपरमध्ये खूप विचारलं जाणार आहे. समजलं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. आणि व्हिडिओ कसा काय वाटला कमेंटमध्ये सांगा. त्यासोबत पेपर 2चे आणखी सुद्धा एक्सपेक्टेड पाहिजे असेल तर नक्की सांगा. यावरती नक्की व्हिडिओ घेऊन येऊया. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ.